Dear student, today we will see the next chapter, static electricity, Sthithik Vidyut. Let us recall, do you have experience of the instances given below? खाली दिलेले जे काही प्रसंग जे आहेत तर ते प्रसंग तुम्ही त्या ठिकाणी अनुभवले आहेत का? व्हॉट इज द कॉज ऑफ दिस इफेक्ट? आणि हे असणारे जे काही प्रसंग जे आहेत तर त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी तसं नेमकं का घडतं हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे किंवा शोधायचं आहे, शोधलेलं आहे. पहिलं, ए प्लास्टिक कोम और रूलर रब्ड ऑन ड्राय हेअर्स अट्रॅक्ट पीसेस ऑफ पेपर. केसावर घासलेला प्लास्टिकचा असणारा जो काही कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित त्या ठिकाणी करते. हे आपण त्या ठिकाणी मागच्या इयत्तांमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. सेकंड, इफ वी पास नियर ए पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. ही पॉलिस्टरचा असणारा जो काही पडदा जो आहे त्याला कर्टन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की पॉलिस्टरचा असणारा जो काही पडदा जो आहे तर त्या पडद्याच्या जवळ सारखं येणं जाणं जर त्या ठिकाणी आपण जर केलं तर पडदा काय होता नसते आपल्याकडे त्या ठिकाणी आकर्षला त्या ठिकाणी जातो. थर्ड, इफ वी रब, काय सांगितलेलं आहे की इफ वी रब ए ब्लँकेट विथ आवर हँड्स अँड टेक इट नियर ए मेटल ऑब्जेक्ट ए स्पार्क इज सीन इन द डार्क. काय सांगितलंय, इफ वी रब ब्लँकेट विथ आवर हँड्स, म्हणजे असणार जे काही ब्लँकेट जे आहे तर ते ब्लँकेट काय केले आपल्या हाताने त्या ठिकाणी घासलं आणि घासल्यानंतर ते अशा प्रकारचं असणार जे काही ब्लँकेट जे आहे तर ते ब्लँकेट काय सांगितलं आपल्याला, टेक इट नियर ए मेटल ऑब्जेक्ट, धातूचा असताना जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टच्या जवळ जर आपण जर त्या ठिकाणी नेलं, ए स्पार्क इज सीन इन द डार्क, तर अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी अंधारामध्ये काय होत नसते, ठिणगी जी आहे तर ती ठिणगी त्या ठिकाणी पडताना दिसते. डू यू नो ऑफ अदर सच इन्स्टन्सेस? अशा प्रकारचे कोणकोणते असणारे काही प्रसंग जे आहेत तर ते प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. आता पुढे की इलेक्ट्रिक चार्ज. तर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, इलेक्ट्रिक चार्ज. व्हॉट डू द अबव ऑब्झर्वेशन टेल्स अस. जी 3 उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहिली तर त्या सर्व उदाहरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय समजलं? काय समजलंय, दीज एक्झाम्पल्स आर जस्ट ए ग्लिम्स ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज that all objects in our surrounding hold in abundance. ही जी काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं म्हणजे आपल्या सभोवतालच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंमध्ये भरभरून ठेवलेला जो काही इलेक्ट्रिक चार्ज ज्याला आपण त्या ठिकाणी विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार त्या ठिकाणी असतो, त्याची एक लहानशी अशा प्रकारची झलक, ग्लिम्स म्हणजे त्या ठिकाणी झलक त्या ठिकाणी आहे. इलेक्ट्रिक चार्ज is stored in our own bodies. अगदी आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये सुद्धा या ठिकाणी असणारा जो काही विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार त्या ठिकाणी साठवलेला असतो. ऑल द सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. आपल्याला हेही त्या ठिकाणी माहीत आहे की प्रत्येक असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ अतिशय लहान लहान कणांचा त्या ठिकाणी तो बनलेला आहे. इलेक्ट्रिक चार्ज is an intrinsic property of this particle. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपण पाहिलंय की सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या त्या ठिकाणी बनलेल्या असतात आणि विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक इंटरी किंवा इंट्रिन्सिक प्रॉपर्टी त्या ठिकाणी म्हटलेलं म्हणजे आंतरिक अशा प्रकारचा त्या ठिकाणी गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म त्या ठिकाणी असणार. दो in this way, electric charge is abundantly present. It is always hidden. It is always in a hidden state. म्हणजे नेहमी आपल्या लक्षात येत नसते की हा जो काही
अशा प्रकारे भरपूर विद्युत प्रभार जरी त्या ठिकाणी जरी असला तर ते नेहमी काय होतं नसते आपल्याला हिडन स्टेट म्हणजे लपलेल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय होतं नसते तर त्या ठिकाणी तो आढळून येताना दिसतो. दिस इज बिकॉज टू ऑपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल दीज सबस्टन्सेस. आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारचा असणारा जो काही प्रभार जो आहे म्हणजे टू ऑपोजिट चार्ज आहेत तर ते दोन्हीच्या दोन्ही विरुद्ध अशा प्रकारचे असणारे काही प्रभार जे आहेत तर ते प्रभार काय होता नसतात तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये काय होता नसतात तर त्या ठिकाणी आपल्याला तो आढळून येताना दिसतो. म्हणजे त्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंमध्ये दोन विरुद्ध प्रकारचे असणारे काही प्रभार जे आहेत तर ते प्रभार त्या ठिकाणी सारख्याच संख्येने त्या ठिकाणी काय होता नसतात आपल्याला तर त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. When the positive charge that is plus and negative charge that is minus on an object are balanced, the object is neutral, that is there is no net charge on the object. आता काय सांगितले की when the positive charge and negative charge on an object are balanced म्हणजे एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थावर असणारा जो काही धन प्रभार आणि ऋण प्रभार काय होताना दिसतो संतुलित त्या ठिकाणी होताना दिसतो. तर काय सांगितले द ऑब्जेक्ट इज न्यूट्रल तर त्यावेळेला तो पदार्थ जो आहे तर किंवा ती वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी उदासीन असते. दॅट इज देअर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की त्या वस्तूवर कोणताही निव्वळ असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी राहताना दिसत नाही. इफ दी चार्जेस आर नॉट बॅलन्स द ऑब्जेक्ट इज सेट टू बी चार्ज. आणि मग अशा प्रकारच्या ज्या काही दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या दोन्ही असणारे जे काही प्रभार जे आहेत तर ते प्रभार जर त्या ठिकाणी अनबॅलन्स असतील समतोल त्या ठिकाणी नसतील तर आपल्याला सांगितले की अशा प्रकारच्या असणारे जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू कशा आहेत तर त्या ठिकाणी प्रभारित आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता पुढे ट्राय धिस म्हटलेले करून त्या ठिकाणी पाहायला आपल्याला सांगितले. हाऊ वुड टू चार्ज ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर. म्हणजे सर्वसाधारणपणे दोन प्रभारित असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू एकमेकांवर कशा प्रकारे त्या ठिकाणी परिणाम करताना दिसतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. त्यासाठी एक छोटीशी असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली. आता काय ऍक्टिव्हिटी दिलेली ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. काय सांगितलंय की रब वन एंड ऑफ ए ग्लास रॉड अगेन्स्ट ए सिल्क क्लॉथ. या ठिकाणी असणारी काही काचेची असणारी काही कांडी जी आहे तर ती काचेची कांडी आपल्याला या ठिकाणी दाखवलेली. ही काचेची कांडी जी आहे तर ती काचेची कांडी काय करायचे रेशमी असणारे काही वस्त्र जे आहे तर त्या रेशमी वस्त्रावर त्या ठिकाणी घासायची. ड्यू टू रबिंग ए स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. या ठिकाणी घासण्याची असणारी काही प्रक्रिया जी आहेत घर्षण क्रिया जी आहे तर त्या घर्षण क्रियेमुळे काय होतं नसते थोडासा असणारा जो काही चार्ज जो आहे प्रभार जो आहे तर तो प्रभार काय होता नसतो एका वस्तूवरून दुसरी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या दुसऱ्या वस्तूवर काय होता नसतो तर त्या ठिकाणी तो ट्रान्सफर होताना दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी तो दुसऱ्या असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर त्या ठिकाणी तो जाताना दिसतो. पुढे ड्यू टू रबिंग a small charge will get transferred from one object to other. As a result, both the objects will become somewhat charged. आणि या प्रक्रियेमुळे काय होतं नसते तर ते असणारे जे काही काचेची असणारी कांडी आणि असणारे जे काही रेशमी असणारे जे काही कापड या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या काहीशा काय होता नसतात प्रभारित त्या ठिकाणी होता नसतात चार्ज त्या ठिकाणी होता नसतात. सस्पेंड धिस रॉड फ्रीली इन एअर विथ द हेल्प ऑफ द थ्रेड. मग अशा प्रकारचा असणारा जो काही काचेचा असणारा जो काही रॉड जो आहे तर तो रॉड काय केलेला आहे या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचे ती असणारी जी काही कांडी जी आहे तर ती कांडी एका दोरीने काय करायचे हवेमध्ये त्या ठिकाणी लटकून त्या ठिकाणी ठेवायची आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. पुढे नाऊ चार्ज अनदर ग्लास रॉड इन द सेम मॅनर अँड ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. त्याच्यानंतर काय करायचे दुसरा असणारा जो काही अशाच प्रकारचा प्रभारित असणारी जी काही काचेची जी काही कांडी जी आहे तर ती काय करायची तर त्या ठिकाणी प्रभारित त्या ठिकाणी करायची रेशमी वस्त्रावर त्या ठिकाणी घासायची आणि लटकवलेली जी काही काचेची असणारी जी काही कांडी जी आहे तर त्या कांडीजवळ त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करायची तर त्या ठिकाणी न्यायची
म्हणजे एक लटकवलेली कांडी आणि दुसरी हातामध्ये असणारी जी काही चार्ज केलेली जी काही कांडी जी आहे तर ती कांडी त्या ठिकाणी एकमेकांच्या काय करायची जवळ त्या ठिकाणी आणायची, लटकवलेल्या कांडीच्या जवळ त्या ठिकाणी आणायची. आता काय होतं असते की व्हॉट डू यू सी द टू रॉड पुश इच अदर अवे. तर आपल्या लक्षात येतं नसते, आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसते की या दोन कांड्या ज्या आहेत तर त्या दोन कांड्या जर एकमेकांच्या जवळ जर त्या ठिकाणी जर आणल्या तर त्या दोन्ही कांड्या काय होताना दिसतात, एकमेकांना त्या ठिकाणी दूर ढकलताना त्या ठिकाणी दिसतात. पुढे नाऊ टेक ए प्लास्टिक रॉड, rub one of its ends against a woolen cloth, bring that end near the suspended glass rod. Now what do you see? The two rods are pulled towards each other. आता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे पहा की दुसरी असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचे पहा. नाऊ टेक ए प्लास्टिक रॉड, एक प्लास्टिकची त्या ठिकाणी कांडी जी आहे तर ती कांडी त्या ठिकाणी घ्यायची. रब वन ऑफ इट्स एंड्स अगेन्स्ट ए वुलन क्लॉथ, तिचं असणारं ते काय एक टोक जे आहे तर ते एक टोक काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी असणारं ते काही वुलन म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी असणारं ते काही रेशमी वस्त्र जे आहे तर त्या रेशमी वुलन म्हटलेले या ठिकाणी असणारे जे काही लोकर जे आहे तर त्या लोकरीच्या कापडावर काय करायचं तर त्या ठिकाणी ते असणारे जे काही प्लास्टिक रॉड जे आहे तर ती प्लास्टिक रॉड त्या ठिकाणी रब करायची. ब्रिंग दॅट एंड नियर द सस्पेंडेड ग्लास रॉड. आता काय करायचं तर तो प्लास्टिकचा असणारा तो काही रॉड जो आहे तर तो प्लास्टिकचा रॉड काय करायचं अशा प्रकारचा असणारा तो काही सस्पेंडेड त्या ठिकाणी असणारी काही काचेची कांडी जी आहे तर त्या काचेच्या कांडीच्या जवळ त्या ठिकाणी न्यायचंय. नाऊ व्हॉट डू यू सी, आता आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतंय तर काय दिसतंय पहा, द टू रॉड्स आर पुल्ड टुवर्ड्स इच अदर. तर अशा वेळेला मात्र आपल्याला लक्षात येत नसतंय की हे दोन्ही असणाऱ्या ज्या काही कांड्या ज्या आहेत तर त्या कांड्या काय होता नसतात एकमेकींकडे त्या ठिकाणी ओढल्या जातात. तर आता याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही इन्फरन्स जो आहे तर तो इन्फरन्स त्या ठिकाणी काढता येईल. काय सांगितले की व्हॉट डीड यू फाइंड इन द फर्स्ट एक्सपेरिमेंट. पहिल्या याच्यामध्ये काय केलं आपण एक काचेची कांडी त्या ठिकाणी सस्पेंड केली, दुसरी असणारी जी काही काचेची कांडी काय केली तर त्या ठिकाणी असणारे जे काही रेशमी वस्त्र जे आहे तर त्याच्यावर घासून त्या ठिकाणी सस्पेंडेड असणारे जे काही ग्लास रॉड जे आहे तर त्याच्याजवळ जर नेली तर त्या काय करताना असतात एकमेकांना त्या ठिकाणी दूर लोटताना दिसतात. पाहता काय होताना दिसते, टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्ज पुसेस इच अदर अवे. ते असणारे जे काही दोन्ही असणारे जे काही काचेचे असणारे जे काही कांड्या ज्या आहेत तर त्याच्यावर त्या ठिकाणी समान अशा प्रकारचा असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी असतो आणि याच्यामुळे ते काय होताना दिसतात एकमेकांना त्या ठिकाणी दूर ढकलताना दिसतात, पुश त्या ठिकाणी करताना दिसतात. दिस इज कॉल्ड रिपर्शन आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो प्रतिकर्षण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. We learn from the second experiment that rods carrying opposite types of charge get pulled towards each other. This is called attraction. दुसरा असणारा तो काय एक्सपेरिमेंट जो आहे तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्या असं लक्षात येत नसते की काच कांडीच्या जवळ त्या ठिकाणी प्लास्टिकची असणारी काही कांडी जी आहे तर ती जवळ त्या ठिकाणी जर नेली तर त्या काय करता नसतात एकमेकांकडे त्या ठिकाणी आकर्षण त्या ठिकाणी घेताना. आता का आकर्षण घेताना दिसतात कारण ते असणारे काही कांडी जी आहे तर त्या कांड्यांवर विरुद्ध प्रकारचे प्रभार त्या ठिकाणी असतात आणि विरुद्ध प्रकारचे प्रभार असल्यामुळे कांड्या काय होताना दिसतात एकमेकींकडे त्या ठिकाणी ओढल्या जातात. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो अट्रॅक्शन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम्ड द इलेक्ट्रिक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी विद्युत प्रभार जे आहेत तर त्या विद्युत प्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी असणारी जी काही नावं जी आहेत तर ती नावं बेंजामिन फ्रँकलिन हा जो काही शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी दिली. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.